एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी प्रभागातील लेखाजोखावर चर्चा करत असताना शिवीगाळी करण्यात आली, तसेच अंगावर धावून आल्याच्या आरोपावरून चर्चेत सहभागी झालेले यशवंत भोसले यांनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। यशवंत भोसले यांच्या सांगण्यावरून संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकीत अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, तसेच ज्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तो दिसायला गोंडस आहे आणि तो असे करू शकत नाही, असे म्हणत योगेश बहल यांना पाठीशी घालताना दिसून आले। एक फोटो बघितला, मुख्यमंत्री आणि आजूबाजूला 3-4 जण उभे होते। ते 3-4 जण काही काळापूर्वी राष्ट्रवादीचे होते। त्याच्यावर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झालेत का काय झालं तेच त्याच्यात कळत नाहीये। ही अवस्था आहे। एकही भाजपचा जो मूळ जो राबलाय, जनबिचाऱ्यांनी जनसंघाच्या पंक्तीपासून सुरुवात केली, ते तर कुठं आजूबाजूला थांबायलाही तयार नाही, वाऱ्यावरच ते बिचारे गेले। हेच मांडीला मांडी लावून ढुसण्या मारायला लागले तिथं, अशी तिथली अवस्था। त्याच्यामुळं हे असं तुम्ही बघितलंय, ज्या परिसरामध्ये ती घटना घडली त्या व्यक्तींनी महापौरपद भूषवलेलं आहे, त्या व्यक्तींनी स्थायी समितीचं चेअरमनपद भूषवलेलं आहे, आमचं अध्यक्षपद पण भूषवलेलं होतं। म्हणजे आता नगरसेवक आहेत आणि तुम्हाला त्यांचे स्वभाव माहिती आहेत ना, ती व्यक्ती तशी आहे का? किमान आरोप करताना थोडंसं त्या प्रवृत्तीची ती व्यक्ती दिसण्यासारखी तरी असावी, पण ती दिसायलाही गोंडस आहे। त्याच्यामध्ये तसा आरोप पण त्याच्यामध्ये कोणी करू शकत नाही, त्याचा स्वभाव पण नाही। गोंडस दिसणारा हा मनातून वाईट असून तो धावण्याचे काम करत असल्याचा आरोप यशवंत भोसले यांनी केला आहे। भोसले यांनी मागच्या काळात देखील बहल यांनी अशाच प्रकारचे धमकावून निवडणूक लढवली असल्याचा आरोप देखील केला आहे। ज्यावेळेस ही घटना घडली, एक वृत्तवाहिनीनं पब्लिक शो ठेवलेला होता आणि त्यामध्ये YCM हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभार आणि रुग्णांची होणारी हेळसांड, अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्या ठिकाणी असलेले ठेकेदारी पद्धती या विषयावरती मी बोलत असताना शहरातील कारखाने हस्तांतरित बाहेरगावी जात आहेत आणि काही जास्त कर असल्यामुळे आकारला जात असल्यामुळं ते बाहेर जात आहेत, असं एक कारण आहे। दुसरं असं की जे कारखाने या ठिकाणी शेकडो एकर जमिनीमध्ये होते, ते कारखान्यांना बाहेर जागा मिळाल्या की इथे मात्र ती शेतकऱ्यांना परत जागा दिली जावी, ज्यांच्या जमिनी ॲक्वायर केलेल्या आहेत। परंतु ते तसं न करता महापालिकेने ठराव करून तिथे बिल्डर लॉबीला त्या जागा देण्यात आलेल्या आहेत, असा माझा त्या ठिकाणचा आरोप होता। आणि शेकडो तरुण शहरामध्ये बेकार असताना कंत्राटी पद्धतीवर कामगार का भरले जातात, तर ठेकेदारी मार्फत करोडो रुपये हे त्या ठिकाणी या लोकांना मिळतात, असं बोलत असताना सन्माननीय योगेश बहल यांनी हा खोटा आरोप करतोय, ढोंगीपणाचे आरोप आहेत। यांनी मागच्याच वेळेस मोदींच्याबद्दल मोदी साहेबांच्याबद्दल टीका केलेली आहे, असं बोलले। त्याची सीडी मी लावणार आहे। मी म्हटलं हरकत नाही, आम्ही विकास केला। म्हटलं विकास हा शहराचा नाही, काही ठराविक लोकांचा झाला यामध्ये। त्याच्यावर ते चिडले आणि एकदम त्यांनी हातापायीला उतरले, एकेरीवर उतरले, इथेच मारेन, कानफाडीत मारेन वगैरे वगैरे असे शब्द त्यांनी उच्चारल्यानंतर शेकडो नागरिक त्या ठिकाणी जमले होते। वृत्तवाहिनी चालू होती आणि अनेक उमेदवार त्या ठिकाणी होत्या, महिला होत्या। सगळे लोक अवाक झाले की हा शहराचा एक नेता, माजी महापौर या पद्धतीनं एकेरी अंगावर धावून जाऊन कानफाडीत मारीन वगैरे, इथेच मारीन वगैरे हे शब्द वापरतो। ह्यामुळे सगळे अवाक झाले, लोकांचा क्रोध होता। मी सर्वांना थांबवलं, शांततेचं आवाहन केलं, ते तिथं मी निवडलं। परंतु प्रत्येक निवडणुकीला मी त्यांच्या विरोधात असताना वारंवार त्यांनी ह्या घटना दबाव तंत्राच्या, गुंडगिरीच्या केलेल्या आहेत। माझ्या कार्यालयामध्ये निवडणुकीच्या कचेरीत सुद्धा 2 इलेक्शनला त्यांनी घुसून मारामारी करून लोकांना त्या ठिकाणी दहशत माजवलेली आहे।
आणि हा काही नवा प्रकार त्यांचा नाही आहे. मतदानाच्या दिवशी तर बोगस वोटिंग करणं, दहशत माजवणं हे नेहमीच करतात. त्यामुळे दादा हे त्यांचे नेते, त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं त्यांना आपल्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या काळात पाठीशी घालणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ते त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या दादांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु ते जर गोंडस असं बाळ आहे त्यांचं, तर ते दिसायला गोंडस आहे पण आतून खूप खोडील आहे. समाजाला विकृती त्याच्यामध्ये आहे, त्या बाळामध्ये एक वेगळी आतमध्ये, ती आज समाजानं पाहिलेली आहे. आणि यापूर्वी संत तुकाराम नगरमध्ये त्यांनी आपली विकृती वेगवेगळ्या रूपानं दाखवलेली आहे. त्यांचा चेहरावरून जरी गोंडस असला तरी आतमध्ये एक गुन्हेगार त्यांच्यामध्ये लपलेला आहे. तो दूर काढला तर या शहराचं भवितव्य चांगलं उजळेल, अन्यथा समाज या लोकांना दूर करेल, एवढं मात्र ठीक. आत्ताचीच परिस्थिती आपण पाहिली असेल तर 25 वर्षामधला त्यांनी या दबाव तंत्रानं बोगस मतदान करून निवडून अनेक वर्ष आलेत. काही लोकांना भूलथापा देऊन आलेले आहेत. त्यामुळं आता ते ज्यावेळेस फिरतायत तेव्हा समाज त्यांना रिस्पेक्ट देत नाहीये, त्यांना नाकारतोय. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते डिस्टर्ब झालेले आहेत आणि त्या डिस्टर्ब आणि झाल्यामुळेच हा प्रकार जो आहे, अंगावर धावणं, दहशत माजवणं, हे ते कृत्य करतायत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि गेली 15 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता उपभोगत असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता जाती की काय याची भीती आहे, की बीजेपी सत्तेत येणार की काय, यामुळे हे सर्व घडत आहे. याचे उत्तर जरी कोणी देऊ शकले नाही तरी येत्या काही दिवसातच महापालिकेवर जनता कुणाला पाहणे पसंत करणार हे पाहणे गरजेचे आहे.